जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री आंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांचा जे 6वं उपोषण चालू आहे त्याचा आजचा 8वा दिवस आहे। आज त्यांची तब्येत अचानक खरावलेली आहे। आपले गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर चावरे देखील त्यांच्या तपासणीसाठी तिथे आले आहेत, पण मनोज जरांगे यांनी तपासणीला उपचाराला नकार दिलेला आहे आणि त्यामुळे आज मराठा बांधव आक्रमक झालेले आहे। हे जे बांधव आक्रमक झाले आहे याचा परिणाम आपल्याला दिसत आहे। धुळे सोलापूर महामार्गावर या मराठा बांधवांनी चक्काजाम केलेला आहे, रस्ता बंद केलेला आहे आणि सरकार आमच्या मागण्या जोपर्यंत लवकर पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असा पवित्रा या बांधवांनी इथे घेतला आहे। आपल्यासोबत इथे बरेच मराठा बांधव आहे, आपण त्यांना विचारूया या रस्ता रोकोचं कारण काय, त्यांची भावना काय आहे त्याच्यामागे। मला काय सांगणार तुम्ही? हे रस्ता रोकोचं कारण हे की आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे सरकारने। आम्ही जवळपास 12 ते 13 महिन्यापासून वाट बघतो, सारखं उपोषण चालूच आहे। पुन्हा इथं दगडफेक झाली, झेंडा फाडला, इथं हे बाकीच्याचं काम नाही, हे करण्याचं काम नाही। आम्ही आतापर्यंत सगळ्याला सहकार्य केलेलं आहे, यांनी सुद्धा इतर लोकांनी आम्हाला सहकार्य करायला पाहिजे। दादा कसा असणार आहे हा रस्ता रोको, काय कसा करणार तुम्ही हा रस्ता रोको? आपल्या घरामधील एखादा जर करता पुरुष जर दवाखान्याच्या ICU मध्ये जर असेल तर माणसाच्या काळजाची किती उलघाल होती एका परिवाराची। लाखो कुटुंबाचा करता करविता आमच्यासाठी जीवाची बाजी लावलेला मनोज दादा आज जर अशा परिस्थितीत असेल तर आमच्या एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यामध्ये राग आहे। या सरकारने ज्या प्रकारे हे 5-25 इथं टपोरी आणून बसवलेत त्यांच्यामुळे इथं लाखो मराठ्यांना वेठीस धरले जाते। मला सांगा, एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये एकाच धर्माच्या 2 मिरवणुका एकत्र जात असतील तर पोलीस प्रशासन तिथं किती काळजी घेतं की तिथं कुठल्या प्रकारचा भांडणं होऊ नयेत। इथं तर एवढं मोठं प्रकरण शिजवून ठेवलंय। माझा सारख्या कार्यकर्त्याची ठाम धारणा आहे हे फक्त फडणवीस आणि छगन भुजबळ यांचं हे षडयंत्र आहे आणि फक्त दादांनी सांगितलं म्हणून आम्ही आजपर्यंत हे सगळे मराठे जे आहेत हे पुराच्या पाण्यासारखे आहे ना, पुराचे पाणी कोणी थांबवू शकत नाही। आंदोलन किती वेळ चालणार आहे? दादांचा शब्द आमच्या इथं असा झालेला आहे की मी एकतर माझ्या समाजाच्या आरक्षणाची पण दादा आज बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये, त्यांना चालतं जोपर्यंत दादाचा मेसेज येत नाही, जोपर्यंत दादा उपचार घेत नाहीत, जोपर्यंत दादाला स्टेटमेंट कुठली भेटत नाही तोपर्यंत हा मराठा समाज हलणार नाही हे मी या ठिकाणी दादांनी प्राणपणाला लावले। सर एक मिनिट ऐका, जोपर्यंत मनोज दादा जरांगेला तिकडे उपचार अगर त्यांचं उपोषणाचं काही सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून अजिबात हटणार नाही रोडवर। पण मनोज दादा स्वतः उपचाराला नाही म्हणतायत, मग दादा नाही म्हणतायत तर सरकारने मागणी मान्य करा ना दादाची। तुमची मुख्य मागणी काय आहे? आमची मुख्य मागणी त्यांची शिष्टमंडळ यावं, त्यांना काय बोला दादाला ते कुणीच दखल घेणार तिकडे, मग आम्ही रोड सोडत नाही जाम करून टाकतो। जोपर्यंत शासनाचं शिष्टमंडळ येऊन दादाला इथे येऊन आश्वासन देत नाही तोपर्यंत हा सकल मराठा हा रस्ता रोको थांबणार नाही, इथंच आम्ही बसून राहणार। दादाच्या जीवितास काही धोकादायक झाला तर त्याला फक्त सरकार, देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब सरकारच त्याला जबाबदार असतील। बरं, मी त्यांना हा रस्ता तुम्ही दोन्ही बाजूने बंद केलेला आहे, हा रस्ता असाच बंद राहणार आहे का? जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा रस्ता मोकळा होत नाही। मला सरकारला एकच शिंदे साहेबांना विनंती करायची, तुम्ही या इथं काय चाललंय काय नाही बघा। काय मागतोय आमच्या लेकराबाळासाठी फक्त आरक्षणच मागतोय ना, ते सरकारला आलेलं आहे। पोलीस प्रशासनाचे अधिकारी आलेले आहेत, त्यांनी तुम्हाला समजून सांगितलं, तुम्ही त्यांना काय उत्तर दिलेलं आहे? आम्ही त्यांना एकच उत्तर दिलेलं आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं SP साहेबांनी जोपर्यंत आम्हाला वरून ऑर्डर जोपर्यंत आम्हाला शासनाचा येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। ते म्हणलेले आहेत 10 वाजूसर आम्ही तुम्हाला निवेदन देऊ आणि इथं येऊ, पण आणखीन एकही कार्यकर्ता आलेला नाही इथं आणि निश्चय येतो घोषणा देऊन जातो, पण त्याला काही आखलीची माहित नाही की इथं काय चाललंय बाबा काय नाही। आज 7वा दिवस आहे दादांचा, आम्ही जर पाहिलं तिथं 8वा दिवस आहे, तिथं जर पाहिलं तर डोळ्यातून आमच्या पाणी निघत आहे आणि दादाच्या समोर जर गेलं तर अश्रू नाश आम्हाला येत होत नाही। जोपर्यंत दादा उपचार घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। मराठा आंदोलकांच्या ज्या भावना आहेत त्या आपण समजून घेतोय। धुळे सोलापूर महामार्ग दोन्ही बाजूंनी त्यांनी बंद केलेला आहे आणि जोपर्यंत मनोज जरांगे उपचार घेत नाही, सरकारकडून त्यांची दखल घेतली जात नाही तोपर्यंत हा रस्ता बंद सोडणार नाही असा पवित्रा मराठा बांधवांनी घेतलेला आहे। आनंद साळी, लोकमत.com, जालना।